खड़कवासला बांध से पानी छोड़ा गया। इसकी पहले से सूचना न होने के कारण हड़कंप मच गया और जान बचाकर लोग घरों के बाहर भागने लगे। बाढ़ में घरों का पूरा सामान भीग गया। अब सरकारी अफसर आधार कार्ड के बिना मदद नहीं कर रहे। इसके खिलाफ आज आंदोलन किया गया। निवासी हो इसका सबूत दीजिए, आधार कार्ड दीजिए और मदद लीजिए। अचानक पानी छोड़े जाने से जान बचाएं या दस्तावेज। अब सरकार निवासियों से सबूत मांग रही है। सरकार बिना दस्तावेज के हमारी मदद करे, इस मांग को लेकर आज विरोध प्रदर्शन किया गया। इस मौके पर शिवसेना उपनेता सुषमा अंधारे, पूर्व नगर सेविका एडवोकेट अयूब शेख, सचिन भोसले और नागरिक मौजूद थे। एक निळी रेषा आणि एक लाल रेषा, ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन, ब्ल्यू लाईनच्या जवळपास पाणी जात असताना पालिका प्रशासनाने अलर्ट मेसेज देणं गरजेचं असतं। मात्र पाणी पूर्ण घरापर्यंत जाईपर्यंत सुद्धा पालिका प्रशासनाचा अलर्ट मेसेज येत नाही। मध्यरात्री पाणी सोडलं जातं जेव्हा लोक झोपेत आहेत आणि झोपेत असताना जर पाणी असेल तर या छोट्या छोट्या पोराबाळांचं काय होणार। त्यामुळे या सगळ्याच बायकांची काय म्हणताय, नदीच्या किनारीला आहे ना ब्रिजच्या इकडे तर भर पडली आहे। भरमुळे ना सगळं पाणी तेच भरावाच सांगतोय आपण की या सगळ्यांच्यामुळे जो या सतत शांतीनगरला जो पुराचा त्रास आहे यामधून, आणि विशेष म्हणजे या लोकांना आता मदत देताना वडगाव शहरी प्रांत कार्यालय त्यांना वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करतं, जिथं या सगळ्या माय माऊल्यांच्या घरातली लेकरांची शाळेची दप्तरं वाहून गेली, सगळं खाण्यापिण्याचं सामान गेलं, काडी काडी जमून जर कुणी काही मिक्सर टीव्ही घेतला असेल तर तोही सगळा पाण्यात गेला। तिथे त्यांच्याकडे कुठून आधार कार्ड आणि इतर कागदपत्र शिल्लक राहतील, या सगळ्यांची दखल प्रशासनाने घेतली पाहिजे आणि सरसकटपणे जे जे त्या सगळ्या चपेटमध्ये पुराच्या आलेले आहेत त्यांच्या कागदपत्रांच्या फारशा अटी न ठेवता या लोकांना एक पक्का निवारा मिळायला हवा। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पुणे, महाराष्ट्र।